जगी कीर्ती रूढची, स्वधर्माची मानू वाढवी. या भारापासून सोडवी, मेदिनी हे. आता पाहूया या ओवीचा अर्थ काय सांगतो. या जगी तू आपली कीर्ती तू रूढ कर, आपल्या धर्माचा मान वाढव आणि पृथ्वीला या जगातल्या दुष्टांच्या ओझ्यापासून मुक्त कर. भगवंत म्हणतात, ज्ञानी व अज्ञानी मानव कर्माच्या दृष्टीने पाहता बाहेरून सारखेच दिसतात. मग त्यांच्यामध्ये भेद हाच की अज्ञानी मानवाला कर्तृत्वाचा अभिमान असतो आणि ज्ञानी लोक अनासक्त निष्काम असतात. मी शरीर आहे हे खरे नव्हे, कारण शरीर केव्हा तरी पडतेच. तसे मी कर्ता आहे हा वृत्ताभिमानच आहे. ज्ञानवंताला हे कळते, अज्ञानी पुरुषास हे कधीच कळत नाही. ज्ञानी लोक हे देशाभिमान टाकून गुणांपासून उत्पन्न होणारी कर्मे उल्लंघून देहामध्ये उदासीनतेने राहतात. अज्ञानी लोकात मी या अहंकारामुळे अहंता व ममता उत्पन्न होते. सर्व गोष्टींचा कर्ता आपणच आहोत असे त्याला वाटू लागते. माऊलींनी त्याला मूढ असे म्हटले आहे. तत्व, सत्व, रज व तम या गुणांच्या आधाराने अंतःकरण, इंद्रिये व देह यांच्या स्वरूपास कर्म असे म्हणतात. गुण व कर्म याहून आत्मा हा निराळा आहे. आत्मा अकर्ता आहे. मीपणाच्या दोषामुळे तो कर्ता आहेस असे वाटणे ही भ्रांती आहे. अहंतेचा निराश होताना शुद्ध आत्म्याची प्रचिती होते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे अर्जुना, सर्व विहित कर्मे करून ती मला तू अर्पण कर, परंतु चित्तवृत्ती मात्र आत्मस्वरूपी ठेव. तू आपल्या हातात धनुष्य घेऊन या रथावर चढ आणि आनंदाने वीरवृत्तीचा अंगीकार कर. तू आपली कीर्ती वाढव, आपल्या धर्माचा मान वाढव, पृथ्वीला या दुष्टांच्या ओझ्यापासून सोडव. संशय टाकून युद्धाकडे लक्ष दे. या प्रसंगी युद्धाशिवाय काही बोलू नकोस. तर आता पाहूया पुढील ओवीचा अर्थ काय सांगतो. धन्यवाद. ज्याला उंच उडायचं असतं त्याने गुंतायचं नसतं. म्हणून इंद्रिये एके, जाणते पुरुखे, लाळावी ना कौतुके आदी करुणी. तर आता पाहूया या ओवीचा अर्थ काय सांगतो. म्हणून शहाण्या माणसाने इंद्रियांचे लाड करू नये, ते कौतुक समजू नये. वरील ओवीचे विश्लेषण करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हे अर्जुना, जे लोक प्रकृतीच्या अधीन होऊन इंद्रियांचे लाड करून माझ्या मताचा तिरस्कार करून ते टाकून देतात, जे याला किरकोळ गोष्ट समजतात, जे याकडे पाहत नाहीत, जे याकडे तुच्छतेने पाहतात, ते लोक अविवेकरूपी दारूने मंद झाले आहेत असे तू निसंशय समज. प्रेताच्या हातात दिलेले रत्न वाया जाते. जन्मांधांना चांगले उजाडले तरी उपयोग होत नाही. चंद्राच्या उदयामुळे कावळ्यांना लाभ होत नाही. त्याप्रमाणे विवेकाचे हे भाषण मूर्खांना रुचत नाही. परमार्थाकडे तोंड फिरवणारे असते त्यांच्याशी भाषण करू नकोस. पतंगाला कधीच प्रकाश सहन होत नाही. दिव्याला आलिंगन दिले की त्याचे मरण निश्चित आहे. त्याप्रमाणे विषयांच्या आचरणाने आत्मनाश निश्चित आहे. म्हणून शहाण्या माणसाने इंद्रियांचे लाड करू नयेत. सापाबरोबर खेळता येत नाही, वाघाशी मैत्री करता येत नाही, हलाहल विष पचत नाही, आग भडकली तर ती लवकर आटोक्यात येत नाही. त्याप्रमाणे इंद्रियांचे लाड केले तर ते चांगले नाहीत. देह प्रकृतीच्या स्वाधीन आहे, परतंत्र आहे. मग त्याला भोग देण्यासाठी आपण का झटावे. आपण रात्रंदिवस कष्ट करून धन ऐश्वर्य मिळवायचे आणि सर्व संपत्ती देहाचे लाड करण्यात खर्च करायची, हे बरे नव्हे. हे शरीर पंचमहाभूतांचे बनले आहे, ते पंचमहाभूतातच विलीन होणार आहे. देहाचे लाड पुरवून आपणास काहीच साध्य होत नाही. मिळणारा क्षणिक आनंद देखील शेवटी दुःखालाच कारण होतो.
तर आता पाहूया या पुढील अर्थ. धन्यवाद.